दिखाई दे रहा है स्क्रीन? एक मिनट ना, मैं वो थोड़ा कर लेता हूँ बच्चे। डिसेबल करना है ना पार्टिसिपेट आणि एनोटेशन. हेलो 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 हेलो. सबसे पहले आप सभी दोस्तों फिर से एक बार जूम लेक्चर में हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या पुस्तकातील पाठ क्रमांक 3 अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे शाल. उसके पहिले त्याच्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा म्हणतोय, मराठी व हिंदी या दोन्ही लेक्चर करणार आहे. कारण बरेच विद्यार्थी आहेत त्यांना संपूर्ण मराठी समजत नाहीये, काही फीडबॅक नाही. त्यामुळे आपण दोन्ही भाषांमध्ये मी वापर करून हा धडा समजवण्याचा प्रयत्न करीन. आज आपण अभ्यास करतोय लेसन नंबर 3 शाल, ज्याचे लेखक आहेत रा ग जाधव. पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत त्या अगोदर आपण लेखकाचा परिचय करून घेऊया. लेखकाचे नाव आहे रा ग जाधव. त्यांचा जन्म आहे 1932, मृत्यू आहे 2016. समीक्षात्मक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं, कविता संग्रह आहेत, वियोग ब्रह्म व मावळतीच्या कविता. आता आपण आपल्या धड्याला सुरुवात करतोय. आपण नक्की या धड्यामध्ये काय अभ्यासणार आहोत? हम लोग इस पूरे पाठ में क्या देखने वाले, पहला हम लोग वो देखेंगे. आपण पाहत आहोत आपल्या धड्याची प्रस्तावना. शाल हा पाठ लेखक रा ग जाधव यांनी लिहिला आहे. शाल ये पाठ लेखक रा ग जाधव इन्होंने लिखा है. शाली, शाली म्हणजे शॉल. जो हम लोग सम्मान किसी का करते हैं तो जो शॉल देते हैं त्याला शाली हा शब्द आहे मराठीत. शाली विषयीच्या लेखकाच्या आठवणी, शॉल के बारे में लेखक की जो भी यादें हैं, वो सब यादें इस प्रस्तुत पाठ में लेखकाने व्यक्त की है. शाली विषयीच्या लेखकाच्या आठवणी या ठिकाणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. वस्तूशी निगडीत, निगडीत याने उससे रिलेटेड कोणती आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भ महत्वाचे ठरतात, याचा प्रत्यय या पाठातून येतो. यानी कोई ऐसी चीज होती है दोस्तों, जो बचपन से अपने दिल के बहुत करीब होती है, जो फर्स्ट या सेकंड स्टैंडर्ड में अपनी घर वालों ने वो चीज हमें लाकर दी थी, लेकिन वो बचपन से हमें इतनी प्यारी है. आज हम लोग 10th स्टैंडर्ड में आए, लेकिन आज भी वो चीज को जब हम लोग स्पर्श करते हैं या उसे देखते हैं तो एक अलग सी खुशी अपने मन में आ जाती है. तो लेखक के साथ भी कुछ ऐसी चीजें हुई शाल को लेकर, तो उन्होंने उसका पूरा वर्णन, त्याने संपूर्ण त्याचं वर्णन या पाठामध्ये दिलंय. आपल्या पुढे एक प्रश्न आलेला आहे. या पाठाचे लेखक कोण आहेत? तर या पाठाचे लेखक आहेत रा ग जाधव. दुसरं आहे, या पाठात लेखकाने काय व्यक्त केलेले आहे, तर लेखक जे आहेत त्यांनी या पाठामध्ये शाली विषयीच्या लेखकाच्या आठवणी या ठिकाणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहेत. तसेच उसी तरह वस्तूंशी निगडीत कोणती आठवण असो अथवा प्रसंग, याचे मानवी संदर्भ, इंसान से रिलेटेड. देखो जैसे बहुत सारी चीजें हैं दोस्तों. बचपन में अपने पास लड़कियों को पता होगा, बचपन में उनके पास एक डॉल हुआ करती थी. दिन भर उस डॉल के साथ खेलते रहते थे, उसको नहलाते थे, उसको अपने जब सोते थे अपने बगल में बिठाते थे, उसको सुबह जब नहलाने के बाद कंघी करते थे. कभी कभी इतनी कंघी की कि अपनी डॉल पतली हो गई, फिर भी वो डॉल से बड़ा अपने को प्यार हुआ करता था. तो ऐसे कुछ जैसे स्टूडेंट्स है, बच्चे हैं, बॉयज है, उनके क्रिकेट का बैट हुआ करता था, बच्चे जो अपने बहुत दिल के करीब होता था. तो ऐसी बहुत सारी चीजें हैं जो अपने इंसान के मन में उनकी यादें आपल्या आठवणीत आजही असतात. तर हेच या पाठातून लेखक आपल्याला सांगतोय की त्या आठवणी कशा प्रकारे आपल्या जीवनावर इम्पॅक्ट करतात. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पाठाला. त्या पाठाचं नाव आहे शाल. एक मिनिट फक्त स्क्रीन मी ऍडजस्ट करतो. ओके.
लेखक सांगतोय, एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्ताने गेलो होतो. खरं तिथे आहे, काही एक निमित्ताने गेलो होतो. एक निमित्ताने म्हणजेच कामानिमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले. सुनीताबाई म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी. व विचारले, लेखकाला विचारलं, "तुम्हाला शाल दिली तर चालेल का?" काही कठीण शब्द आलेले आहेत, तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ते कठीण शब्द आहेत ते कठीण शब्द आहेत आपल्या समोर येत आहेत. निमित्त, निमित्त म्हणजे कारण, पर्पज. आणि इथे एक वाक्यप्रचार आलेला आहे, निघण्याच्या बेतात असणे म्हणजे जाण्याच्या तयारीत असणे, निकलने की तैयारी में होना. लेखक सांगतोय, थोड़ा एक्सप्लेनेशन बताता हूँ मैं। लेखक कह रहा है कि लेखक कुछ काम के सिलसिले में एक दिन पु. ल. देशपांडे इनके घर गए थे। काम हुआ, पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, लेखक राग जाधव इनमें बातचीत हुई, यांच्यामध्ये बोलणं झालं आणि काम झाल्यावर लेखक जेव्हा तिथून निघाला, जाण्याच्या तयारीला घरातून बाहेर पडत होता, तेवढ्यात पु. ल. देशपांडे यांच्या ज्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे सुनीताबाई देशपांडे, यांनी लेखकाला थांबवलं आणि विचारलं, "तुम्हाला शाल दिली तर चालेल?" साहजिकच लेखक के लिए ये बडा सन्मान था. कारण शाल हे खांद्यावरून पाघरण्याचे उबदार वस्त्र असलं साधं, तरी देखील ती सुनीताबाईंकडनं मिळणार होती. हा खूप फार मोठा सन्मान होता लेखकाचा. त्यामुळे लेखक काय सांगतोय बघा, "मी एका पायावर हो म्हटले." लेखक ने तुरंत कह दिया, "आई एम रेडी फॉर दैट, मैं तैयार हूँ, आप जो शाल देंगी वो लेने के लिए." पु. ल. व सुनीताबाई. पु. ल. म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांना पु. ल. किंवा भाई या नावाने ओळखलं जायचं महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये. म्हणून पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीच्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. लेखक काय सांगतोय बघा. एका पायावर हो म्हटले, ही एक वाक्प्रचार आहे. पूर्णपणे सहमती दर्शविणे म्हणजे मी तयार आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे गौरव वाटणे. गौरव याने अभिमान वाटणे. लेखक सांगतो, जब सुनीताबाई देशपांडे यांनी मला विचारलं, राघव जाधव यांना जेव्हा विचारलं, की "मी तुम्हाला शाल दिली तर चालेल का?" साहजिकच ये शाल मिलने वाली थी सुनीताबाई से. बहुत बड़ी आशा भी थी. लक्षात घ्या. त्यांच्याकडनं ती शाल आपल्याला मिळेल म्हणजे कसं आहे, आपण एखादी क्रिकेट स्पर्धा खेळावी आणि आपल्याला मॅन ऑफ द मॅच मिळावं आणि ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला सचिन तेंडुलकरकडनं मिळावी. त्यावेळेला जो आनंद होईल, कारण सांगितलं ना, क्रिकेटचा बेताज बादशाह त्याने आपला सन्मान करावा, त्याने आपला गौरव करावा, ही मोठी गोष्ट असते. त्यामुळे सुनीताबाई ज्या होत्या यांच्याबद्दल लेखकाच्या मनात फार रिस्पेक्ट होता. बहुत रिस्पेक्ट था. म्हणून लेखक सांगतो, की मला फार मोठा गौरव वाटला. पर लेखक सांगतो, की मैंने वो कभी इस्तेमाल नहीं की. बड़े प्यार से उसको मैंने मेरे सूटकेस में बड़े प्यार से मैंने जतन करके रख दिया. म्हणून लेखक सांगतो, की ती शाल मी माझ्या खोलीच्या सूटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. यहाँ से लेखक की जीवन में शाल से जुड़ी कुछ बातें हैं, जो लेखक आगे चल के हमें बताना चाहता है. जे पुढे जाऊन लेखक आपल्याला सांगतोय. चला तर आपण पाहूया पुढे काही ज्या गोष्टी आहेत त्या. लेखक सांगतोय, की पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. सगळ्यात पहिलं काही डिफिकल्ट वर्ड आहेत, ते वर्ड आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे वाई, हा एक शब्द आलाय वाई. वाई म्हणजे सातारा जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. अ टाउन प्लेस इन सातारा डिस्ट्रिक्ट. वाई एक ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आहे विश्वकोश. विश्वकोश म्हणजे एन्साइक्लोपीडिया, जिथे सर्व विषयांचं सखोल डीप नॉलेज ज्या ज्ञानकोशामध्ये जो डिक्शनरी में हमें मिलता है उसे विश्वकोश कहा जाता है. लेखक तिथे अध्यक्ष म्हणून गेलेला होता. त्यानंतर अजून आपल्याला एक शब्द आलेला आहे बघा, प्राज्ञ पाठशाळा. प्राज्ञ पाठशाळा म्हणजे कृष्णा नदी जी आहे साताऱ्यालगत, त्याच्या काठी त्या नदी उस नदी के किनारे वाई जो है वहां पे लेखक जब थे वहां एज अध्यक्ष करके गए थे. ते तिकडे एक शाळा होती, ग्रंथालय होते, पण ते एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होती.
त्याला प्राज्ञ पाठशाळा असं म्हटलं जायचं. लेखक जिथे थांबलेला होता त्या खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या, दक्षिण म्हणजे साऊथ, खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळा, चिंचोळा म्हणजे निमुळत्या, नॅरो, प्रवाह, प्रवाह म्हणजे फ्लो. लेखक काय सांगतो बघा. लेखक कहता है कि आगे चल के मैं वही गया था जहाँ विश्वकोश जो था उनके अध्यक्ष करके मैं गया था. तर तिकडे एक प्राज्ञ पाठशाळा होती. लेखक तिथे राहत होता. ओके. तर लेखक ज्या खोलीमध्ये राहत होता, त्या खोलीच्या दक्षिण एक साइडला, साउथ साइड में ज्या खिडक्या होत्या, ज्या विंडो होत्या खोलीच्या, त्या कृष्णा नदीच्या साइडला त्या उघडत होत्या. तिथे लेखकाला एक दृश्य दिसलंय. आपल्याला लेखक वो कुछ बताना चाहता है. लेखक काय सांगते बघा आपल्याला. थंडीच्या दिवसात एक बाई, बघा लेखक सांगतोय प्राज्ञ पाठशाळा, त्या खोलीमध्ये मी होतो. त्याच्या साउथ साइडला दक्षिणेकडे जी कृष्णा नदीच्या साइडला जी खिड़की होती, त्या खिड़कीतून लेखकाने जेव्हा बाहेर बघितलं, खिड़की से जब लेखक ने बाहर देखा, तो उसे कुछ दिखाई दिया. लेखक हमें वो बताना चाहता. लेखक सांगतो, थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होते. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. पण आई तिकडे बघतही नव्हती. लेखक को एक बड़ा दिल दहलाने वाला एक दृश्य दिखाई दिया. एक तो सातारा, महाबळेश्वर वो साइड भी आया, ये पूरा वाई उस साइड में. तिकडे थंडी खूप असते आणि लेखक ज्या वेळेला गेला, ऑलरेडी ते थंडीचे दिवस होते. एक लेडी थी, गरीब होती बिचारी. तिचे एक लहान मूल होतं. ती काय करायची, त्या नदीतून मासे पकडायची, ते मासे विकायची और अपना परिवार चलाती थी. लेखकाने जेव्हा बघितलं की थंडीच्या दिवसात ती बाई, तिथे घाट होता. यहाँ पे कुछ कठीण शब्द आहे, आपण बघूया. पहिली आहे टोपली. टोपली म्हणजे बांबू किंवा वेताच्या लाकडापासून बनवलेले जे साधन आहे त्याला टोपली म्हणतात. आणि घाट, घाट हा शब्द आलेला आहे. घाट म्हणजेच नदी किनारी बांधलेल्या दगडी पायऱ्या, स्टोन स्टेप्स बिल्ड ऑन द बँक ऑफ अ रिव्हर, त्याला म्हटलं जातं घाट. ओके. तट, तट म्हणजे किनारा. आणि तिथे कडाक्याची थंडी होती आणि त्या कडाक्याच्या थंडीने, म्हणजे खूप थंडी होती. आणि ती बाईने काय केलेलं, एका टोपलीमध्ये आपल्या त्या लहान मुलाला ठेवलेलं. ओके. आणि स्वतः त्या नदीमध्ये ती मासे पकडत होती. साहजिकच उसका पूरा घर परिवार उस मच्छी पर चलता था. वो मच्छियाँ पकड़ती थी, मछलियों को पकड़ती थी, उन्हें बेचती थी, फिर चलता था. और बहुत सुबह जाना पड़ता था मछली पकड़ने के लिए. उस वक्त ठंड बहुत थी. अच्छा, ती बाई जेव्हा मच्छी पकडत होती, मासे पकडत होती, तेव्हा तिने आपल्या मुलाला एका टोपलीत ठेवलेलं आणि तिचं तिच्याकडे लक्षही नव्हतं. ते बिचारं बाळ जे होतं, वो ठंड के मारे, त्या थंडीने ते कुडकुडत होतं और ठंड के मारे रो रहा था. त्या बाईचं तिकडे लक्षही नव्हतं. लेखकाला फार वाईट वाटलं. ते जेव्हा कुडकुडत होतं, कुडकुडणे म्हणजे अतिशय थंडी वाटणे. कुडकुडणे याने बहुत थंड होणार, थरथर कापणे. लेखक सांगतो, मला मात्र राहवले नाही. मी सूटकेसमधील पुलकीच शाल काढली. लेखक सांगतो, जब मैंने उसे देखा तो मुझे रहा न गया. क्योंकि एक छोटा-सा बच्चा उस टोपली में ठंड के मारे, ठंडी ने तो कुडकुडतोय, रडतोय आणि ती बिचारी बाई, असल में देखा जाए तो उस स्त्री की भी कोई गलती नहीं थी दोस्तों. त्या बाईची काही चूक नव्हती, कारण पोटाचा प्रश्न होता. आज मासे पकड़ ले, अगर मैंने वो बाजार में बेचा तो पैसा मिलेगा, घर परिवार चलेगा. जितनी जल्दी मैं सुबह जाऊँगी, जितनी जल्दी जाकर मच्छी पकडूंगी, उतनी मछलियाँ मुझे ज़्यादा मिलेगी. इसलिए ते आले होते आणि त्या बाईची चूक नव्हती. पण लेखक सांगतो, मला मात्र राहवले नाही. मला मात्र राहवले नाही याने मुझे रहा न गया. लेखक सांगतो, मला फार वाईट वाटलं, की एवढ्या थंडीमध्ये ते बिचारं बाळ कुडकुडतंय. लेखक आपल्या खोलीमध्ये त्याची जी सुटकेस होती, मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. ₹5-50 नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून हे सर्व खाली दिले आणि म्हटले, "त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस." त्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. कुछ कठिन शब्द आए हैं, पहले हम लोग वो देख लेते हैं. क्या है वाक् प्रचार, हाक मारणे म्हणजे बोलावणे. यहाँ पे और एक शब्द है पुलकित. पुलकित यानी कुल देशपांडे इन्होंने दी हुई, मतलब उनके स्पर्श से मिली हुई जो थी वो पुलकित थी. लक्षात घ्या.
कोई मैंने कहा ना दोस्तों, कभी-कभी बहुत सारे ऐसे एक बचपन में हम लोग एक कंबल ओढ़ा करते थे, वो कंबल हम बचपन से हम लोग लेते थे। आज भी उस कंबल को अगर हम लोग स्पर्श करें, तो पता नहीं जाने-अनजाने में मन में एक अलग-सा प्यार, एक अलग-सी उमंग जाग उठती है. म्हणून त्याला पुलकित शाल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो कठीण शब्द आहे, तो म्हणजे गुंडाळ. गुंडाळ म्हणजे लपेटून घे. जैसे बच्चे को हम लोग किसी छोटे बच्चे होते, तो एक चद्दर में हम लोग उन्हें लपेट लेते ताकि उन्हें ठंड ना लगे. आणि ऊब, ऊब म्हणजे उष्णता. लेखक सांगतो, "जब मैंने उस स्त्री को देखा, उसके बच्चे को देखा तो मुझे रहा न गया." मी काय केलं, माझ्याकडे पु. ल. देशपांडे यांनी दिलेली शाल होती. लेखक ने आगे पीछे का कोई कुछ सोचा नहीं. बघा, लेखकाला ही पु. ल. देशपांडेंनी शाल दिलेली. लेखक के लिए वो बहुत बड़ी बात थी, बहुत बड़ी बात. पण लेखक सांगतो, त्या शालीपेक्षा मला ती शाल कोणी दिली आहे, ह्यापेक्षा त्या बाळाला त्याची जास्त गरज आहे आजच्या क्षणाला. हे माझ्यासाठी मोठं होतं. त्यामुळे लेखक सांगतो, मी सूटकेसमधील पुलकित शाल काढली. देखो यहाँ लेखक इंसानियत का दर्शन हमें करा रहा है. दोस्तों सवाल नहीं है, अपनी जेब में एक 100 रुपया हो और अपने सामने कोई भूख के मारे बिलख रहा हो और हम लोग उस पैसे को उसके लिए खर्च ना करें, तो इससे बड़ी शर्मनाक बात हमारे लिए क्या होगी. लेखक तेच सांगतो, की त्या बाळाला मी थंडीत कुडकुडताना बघितलं. माझ्या पेटीमध्ये शाल होती आणि मी जर ती त्याला दिली नसती, तर त्या शालीचा काही उपयोग नव्हता. म्हणून लेखक सांगतोय, की ती पुलकी शाल मी काढली. 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या. मतलब एक 40-50 रुपये मैंने मेरे जेब से बाहर निकाले. खिडकीतून त्या बाईला हाक मारली. उस लेडी को मैंने आवाज दी. आणि वो लेडी ने सुना, ती जवळ आली. गरीब थी बिचारी. पता नहीं लेखक ने क्यों बुलाया इसलिए वो गई. लेखकाने खिडकीतून तिला ती पुलकी शाल दिली. वो पैसे दिए और कहा, त्या बाळाला आधी शालीत गुटा. उस बच्चे को पहले शाल में लपेट ले, वो ठंड के मारे बहुत रो रहा है. आणि मग तुझे मासे मारत बस. लेखक सांगतो, ये जब मैंने किया, या घटनेची ऊब, ऊब यानी उष्णता, यानी यहाँ पे अर्थ होता है इस घट या ये जो मैंने किया उसका प्यार त्या शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. पुलकी शालीच्या उभे मतलब पु. ल. देशपांडे इन्होंने मुझे जब वो शाल दी, उससे उस वक्त मुझे जो खुशी मिली, पु. ल. देशपांडे यांनी मला जेव्हा ती शाल दिली, त्यावेळेला मला जो आनंद झाला, उससे कई गुना आनंद जब मैंने उस शाल को उस बच्चे के लिए दिया, उसका सही इस्तेमाल किया, तब मुझे हुआ. म्हणून लेखक सांगतो, या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा माझ्यासाठी अधिक होती. त्यानंतर लेखक बघा आपल्याला पुढे सांगतोय, कविवर्य नारायण सुरे. लेखक ने उनके जीवन के कुछ छोटे-छोटे किस्से हमें यहाँ पे दिए हैं, जो शॉल से निगडीत है, शाल से निगडीत आहे. पहिला किस्सा त्या बाईचा होता. आता दुसरा कवी नारायण सुर्वे यांचा किस्सा दिलाय. लेखक सांगतो, कविवर्य नारायण सुर्वे. नारायण सुर्वे एक बड़े पोएट होकर गए, एक मोठे कवी झाले मराठीतील. खूप सभा सम्मेलन गाजवत. बहुत बड़े बढ़िया कवि थे, तो बहुत सारे लोग उन्हें बुलाते थे, उनकी कविताएं सुनने के लिए उन्हें लोग इकट्ठा होते थे. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. एकदा ते मला म्हणाले, एकदा ते मला म्हणजेच नारायण सुर्वे लेखकाला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनवू लागलो आहे. बघा, दोन ग्रेट व्यक्तींमधलं हे संभाषण, दो बड़े लोगों के बीच का ये डायलॉग्स है. पहले हम लोग कुछ कठिन शब्दार्थ है जो देख लेते हैं. साहित्य संमेलन यानी साहित्यिकांचा मेळावा. ओके, ज्याला साहित्य संमेलन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे वाक्प्रचार अहोरात्र भरती असं. त्यानंतर आहे शालीन. शालीन म्हणजे नम्र, लीन, जेंटल. लेखक काय सांगतो बघा. लेखक सांगतो, नारायण सुर्वे जे होते, कवी जे होते, हे लेखकाचे चांगले मित्र होते. त्यामुळे दोघांमध्ये चांगलं कम्युनिकेशन होतं. त्या नारायण सुर्वेबद्दल लेखक हमें बता रहा है, कविवर्य नारायण सुर्वे खूब सभा सम्मेलन गाजवत, यानी बहुत जगह से उन्हें
प्रोग्राम के लिए आमंत्रित किया जाता था और वो जहाँ भी जाते थे अपनी छाप छोड़ जाते थे क्योंकि बड़े कवि थे, कविताओं में दम दम था. खुशा आपल्याला नारायण सुर्वे यांची 10वी ला एक कविता देखील आहे, 2 दिवस तुम्ही बघा. फार सुंदर कविता आहे. पुढे ते म्हणजे नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तो सवालिनी दिन रात 24 घंटे वो उसी कार्यक्रम में बिजी हुआ करते थे. और महाराष्ट्र की एक प्रथा है दोस्तों कि जब भी आप किसी कार्यक्रम में जाते हो एज ए चीफ गेस्ट करके तो आपको एक नारियल यानी श्रीफल बोला जाता है. उसको उस वक्त नारियल नहीं बोला जाता, जो हम लोग घर में इस्तेमाल करते हैं खाना बनाने के लिए उसको नारियल बोला जाता है. लेकिन कोई भी जब उसे हमें बड़े सम्मान से देता है तर त्याला मराठीमध्ये श्रीफळ म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना श्रीफळ आणि शाल दिली जायची. तो न जाने कितने कार्यक्रम उन्होंने अटेंड किए और हर कार्यक्रम में उन्हें शाल और श्रीफळ दिया जाता था. मग अशा प्रकारे त्यांच्याकडे भरपूर शाल आणि श्रीफळ जमा झाले. तेव्हा नारायण सुर्वे एकदा मस्करीमध्ये मजाक में बोले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो. देखो बड़े लोगों की बात है. वो कहते हैं कि ये शाल के कारण मैं और नम्र बनते जा रहा हूँ कि मेरे ऊपर जिम्मेदारियों का बोझ और बड़ा बनते जा रहा है. मुझे और लोगों के लिए कुछ अच्छा लिखना पड़ेगा और ये जो शाल है उसके कारण मेरे अंदर और नम्रता आ रही है. जेव्हा लेखकाने एक ऐकलं तेव्हा लेखक सांगतो त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोज माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय आहे? खरे तर खरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. कुछ कठिन शब्द है, देख लेते हैं हम लोग. उपरोधिक मनाला लागेल असे बोलने में, तो मन को वो दर्द देती है, वो बातें चुभन देती है. ऐसी बात जो होती है उसको कहा जाता है उपरोधिक बात करना. खोज खोज यानी जखम, शालीनता यानी नम्रपणा, क्षीण यानी कमी. लेखक सांगतो नारायण सुर्वे ने मुझे कहा कि इतनी शाल इतनी एवढ्या शाली मला मिळाल्या की मी नम्र होत चाललो. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोज कोणाच्याही सहज लक्षात येणारी होती. इसका इसका मीनिंग ऐसा है दोस्तों की नारायण सुर्वे मुळातच शालीन होते, नम्र होते. त्यामुळे एवढा त्यांचा सन्मान होतोय म्हणून ते शालीन झाले असा काही संबंध नव्हता. नारायण सुर्वे मुळातच चांगला हा माणूस होता. खूप नम्र माणूस होता. गरिबीतून वर आलेला आणि शेवटपर्यंत अगदी साधा-सुधा जीवन जगणारं हे व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे लेखक सांगतो, की शाल व शालीनचा संबंध काय? म्हणजे मला कोणीतरी शाल दिली म्हणून मी नम्र व्हावं? लक्षात घ्या. असा काही संबंध नसतो. मुळात माणूस हा नम्रच असावा लागतो. आपण बघितलंय दुनिया में कितने ऐसे बड़े लोग हैं, थोड़ी ऊंचाई पर जाने के बाद वो मानो हवा में उड़ने लगते. जमीन पर उनके पैर नहीं टिकते. पण नारायण सुर्वे हे तसे नव्हते. एवढे मोठे झाले तरी एक साधं-सुधं जीवन जगत होते. त्यामुळे ते सांगतात, शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरी-खुरी शालीनता शालीविना शोभते. म्हणजेच आपला कोणी सन्मान करो किंवा सन्मान नको करो किंवा न करो, आपल्यामध्ये नम्रपणा ही असायलाच पाहिजे. कोणीतरी माझा सन्मान केला म्हणून मी नम्र होईल याला काही अर्थ नाही. म्हणून ते सांगतात, राघव जाधव सांगतात, सुर्वे मुळातच शालीन, सुर्वे मुळातच नम्र होते. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही. बघा, एक सिंपल उदाहरण देतो जे आजच्या कोरोनाच्या स्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल. आज रतन टाटा हे देशाचं मोठं नाव आहे, एक बड़ा नाम है. आज देश को जब जरूरत थी तो उन्होंने 1,500 रुपया कोरोना के लिए दे दिया. प्लस उन्होंने ये भी कहा अगर देश के लिए बात आ जाए तो मेरी सारी प्रॉपर्टी मैं देने के लिए तैयार हूँ. सोचो कितनी बड़ी सोच, इतना बड़ा इंसान, इतनी बड़ी सोच वो इतनी बड़ी सोच वो लेकर घूम रहा है. तो ये होती है नम्रता दोस्तों, इसे नम्रता कहा जाता है. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही आणि कधी क्षीणही झाली नाही. क्षीण म्हणजे कमी. मैंने कहा ना जैसे हम लोग पहले बड़े नम्र होते लेकिन जैसे-जैसे बड़े-बड़े बन जाते हैं तो हम लोग बड़े विनम्र नहीं रहते. पैर हवा में चढ़े जाते हैं, हम लोग हवा में उड़ने लगते हैं. अपमान करना शुरू कर देते सामने वाले. लेकिन नारायण सुर्वे ऐसे नहीं थे, वो पहले से ही शालीन थे. लेखक हमें वही बताना चाहता है.
मी कविवर यांना म्हटलं, लेखक कहता है, राग जादू सांगतात की मी एकदा नारायण सुर्वे यांना म्हटलं, कारण नारायण सुर्वे यांनी सांगितलं ना, शालीमुळे शालीनता माझी वाढत चालली व उपरोधिक होत एक टॉन्ट होता. शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईल. यावर तो शालीन कवी मनापासून हसेल. देखो, लेखक एक चांगला माणूस है. जब नारायण सुर्वे इन्होंने कहा कि शाली मुझे इतनी मला एवढ्या शाली मिळाल्या, त्यामुळे मी खूप शालीन बनत चाललो, नम्र बनत चाललो. तर लेखक सांगतोय जर शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल. कर्जबाजारी होणे यानी कर्ज में डूब जाणे, कर्जात बुडून जाणे. लक्षात घ्या. भिकेला लागणे याने गरिबी में गरिबी आणे, दारिद्र्य वाटायला येणे. लक्षात घ्या. लेखक काय सांगतोय बघा. जेव्हा नारायण सुर्वे त्यांना म्हटले की मुझे शाल मिलने से कारण मैं बड़ा नम्र बनते जा रहा हूं. लेखक सांगतो जर शाल मिळाल्यामुळे जर तुम्ही नम्र होत असाल तर मी हजारो रुपयाच्या शेकडो शाली खरेदी करेन आणि मी प्रत्येकाला देईन. मी कर्जबाजारी झालो, मैं कर्ज में डूब गया तो भी चलेगा, लेकिन मैं सबको नम्र बनाऊंगा. ये लेखक क्यों कह रहा है? क्योंकि आज हम लोग समाज में देखते हैं, थोड़ी भी नम्रता अपने अंदर है नहीं दोस्तों, याद रखें. थोड़ी भी नम्रता है नहीं. हम लोग ईगो में फंसे हुए, एक दूसरे को हम लोग अपने आप को एक दूसरे से बड़ा मानने लगे हैं. याद रखें, मैं कैसा बड़ा, मेरा धर्म ग्रंथ कैसा बड़ा, मेरी जात, मेरी भाषा, मेरी बोली, मेरा स्टेटस, मैं खुद कैसा बड़ा, ये सब दिखाने के चक्कर में लगे हुए हैं और सामने वाले को कम समझना स्टार्ट कर. म्हणून लेखक सांगतो, नारायण सुर्वेंना म्हटला की जर शालीमुळे शालीनता येत असेल तर या समाजामध्ये जी काही नम्रता निघून चाललेली आहे ती मला परत आणायची आहे. लोकांमध्ये नम्रता नाहीये, मला ती नम्रता त्यांना द्यायची आहे. आणि अगर शाल के कारण ये नम्रता आ रही है तो मैं ये नम्रता आने के लिए मैं शेकडो शेकडो म्हणजे हजारो, 100 शाली खरेदी करीन आणि मी सर्वांना देईन. हे जेव्हा नारायण सुर्वेंनी ऐकलं तेव्हा ते मनापासून हसले, कारण त्यांना माहित होतं की शाल दिल्यामुळे हे शक्य नव्हतं. कारण नम्रता ही मुळात आपल्यामध्ये असावी लागते, तो विचार आपल्यामध्ये असावा लागतो. लक्षात घ्या. त्याच्यासाठी रतन टाटासारखा एखादा माणूस जन्माला यावा लागतो. शेकडो म्हणजे 100. त्यावर पुढे आपल्याला लेखक सांगतोय बघा, शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. तर नारायण सुर्वे यांनी मस्करीत म्हटलं की शालीमुळे शालीनता येते, पण लेखक सांगतो शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असे आहे. म्हणजे शाल दिल्यामुळे नम्रता येत नाही, उलट शाल दिल्यामुळे नम्रता निघून जाते. दोस्तों, क्योंकि इंसान के अंदर मैंने कहा ना, ईगो ठूस ठूस के भरा है. जैसे हम लोग बड़े बड़े होते जाते हैं, ईगो और बढ़ते जाता है. तो मैं सीधा साधा एक एग्जाम्पल देता हूँ. कभी कभी हम लोग रास्ते से चलते रहते हैं और कभी कभी कोई जोरों से हम लोगों को धक्का मार देता है. इतना गुस्सा आता है ना हम लोग को, ए दिखता नहीं क्या. अच्छा अभी मुझे बताइए, आप आता मला सांगा, तुम्हाला चुकून धक्का लागेल का मुद्दामून मारला? चला मुद्दामून जरी मारला तरी सॉरी म्हटलं खलास. आता धक्का मारला का हात काढून घेऊन गेलाय, हात आहे ना, उसको बोल गए किधर रहता है किधर रहता है. त्याच्या घरी जेवायला जायचंय का आपल्याला? सॉरी बोलो, एक दूसरे को सॉरी बोलो. पण लेखक तेच सांगतो, ईगो भरा पड़ा और जब हम लोग कोई हमारा सम्मान करता है तो ये ईगो और बढ़ते जाता है. मैं दुनिया को दिखा दूंगा, ये चक्कर में फंस जाता. म्हणून लेखक सांगतो शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असे आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरेतर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो और ये समाज की आज की स्थिति है. हम लोग किसी का सम्मान करते हैं, लेकिन वो सम्मान अगर वो गलत तरीके से ले तो उसके अंदर की नम्रता अपने आप चली जाती है, विनम्रता अपने आप चली जाती है और समाज में ये दिनों दिन बढ़ते जा रहा है. म्हणून लेखक सांगतो, सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका अधिक असतो. गमावून बसणे म्हणजे जो अपने पास है उसे खो देना, असलेले हरवून जाणे. म्हणून लेखक सांगतो की शालीमुळे शालीनता येत नाही.
पुढे लेखक सांगतोय, मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. अच्छा, मराठी साहित्य संमेलन यानी क्या, पहला वो समझ लेना. अखिल भारतीय मराठी महामंडळ आयोजित साहित्यिकांचा व रसिकांचा मेळा आहे. An annual conference organized by अखिल भारतीय मराठी महामंडल फॉर मराठी राइटर्स एंड मराठी रीडर्स, उनके लिए जो एक सम्मेलन आयोजित किया जाता है त्याला म्हटलं जातं मराठी साहित्य संमेलन, जे 2004 साली झालेले. तत्कालीन तत्कालीन यानी उस जमाने में वर्षा होना, वृष्टि होना, सॉरी, लेखक सांगतोय, मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. 2004 साल में मैं साहित्य संमेलन अध्यक्ष बना बिनविरोध, मतलब मला कोणाचाही विरोध झाला नाही. ओके. त्यावेळेला त्या 1-2 वर्षामध्ये मला माझा खूप सन्मान झाला, मला खूप शाली मिळाल्या. पण आता प्रॉब्लेम असा झाला, की एवढ्या शाली जमत गेल्या, की माझ्या 8x6 च्या 8x6 का उनकी जो रूम थी, जी खोली होती, जो हाउस था, होम था, उसमें ते ठेवणं शक्य नव्हतं. कारण एवढ्या शाली जर मी घरात ठेवल्या, तर मी राहणार कुठे? घरातल्या एवढ्या वस्तू ठेवायच्या कुठे? त्यामुळे लेखक सांगतो, तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या, की 8x6 च्या खोलीत ते ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे लेखक सांगतो, मग मी त्या सगळ्या शालींचे गाठोडे, गाठोडे म्हणजे कपडे इत्यादींचे बोचके बांधून अगदी निकटवर्ती म्हणजे जवळच्या मित्राकडे ठेवले. और उसे मैंने कह भी दिया, की त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. सब अधिकार उसको दे दिया, बाबा या शाली घे आणि तुला ज्यांना देऊन टाकायच्या त्यांना देऊन टाक. फुकटमध्ये दे, पण या शाली गरिबांना वाटून. पण लेखकाचा मित्र बिचारा अति प्रामाणिक यानी बहुत प्रामाणिक. त्याच्या छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. त्यांनी त्या विकल्या नाही. लेखक ने मुझे संभालने दिया है राघव जाधव, मुझे उसे बेचने का हक नहीं. भले लेखक ने कहा था कि तू ये बेच दे, किसी को दे दे, गरीब को बांट दे, लेकिन उसने वो किया. त्यामुळे लेखक सांगतो त्या छोट्याशा खोलीत त्याने ते सांभाळले. इस प्रकार दोस्तों हम लोग यहाँ तक आज रुकेंगे. ओके. आपको सिर्फ एक काम करना है स्टूडेंट्स, ये लेसन आपको एक बार पढ़ना है. यूट्यूब पे ऑलरेडी ये लेक्चर्स हे सगळे लेक्चर्स लोड, सॉरी, यूट्यूब में शशिकांत शेट्टी सर तुम्हाला सांगते की तिथे लोड होत आहेत. तुम्ही ते सारखे सारखे पहा. जे डाऊट्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात जेव्हा एकमेकांना भेटू तेव्हा आपण ते 1 to 1 डाऊट सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त मला कळतंय कि आता अपन आमने सामने हम लोग नहीं है, तो थोड़ा कंफ्यूजन हो रहा है आपको समझने में भी. कोई प्रॉब्लम नहीं है, आप इसे सुनिए, बार बार पढ़िए, तो अपने आप आपको ये समझ में आएगा स्टूडेंट. हम लोग फिर से मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में. जो आगे का पार्ट है हम लोग उसे आगे के पार्ट को हम लोग देखेंगे. ठीक है. थैंक यू, ऑल द बेस्ट गाइस, थैंक्स अ लॉट. शशि, शशि सर, हेलो, 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 हेलो.